साहेब, आढावा घेतलाय तुम्ही. नेमक्या काय प्रामुख्यानं समस्या तुम्हाला जाणवल्या? पवनचक्कीची आज सर बैठक घेतलेली आहे. काय समस्या प्रामुख्याने जाणवल्या आणि प्रामुख्यानं फार भयंकर परिस्थिती जिल्ह्यामध्ये या पवनचक्कीच्या जे कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून झालेली आढळले. शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुंड प्रवृत्तीची लोक फक्त धाराशिव नाही तर धाराशिवच्या बाहेरनं पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा येऊन शेतकऱ्यांना दादागिरी करतात आणि जे काही शेतकरी आहेत त्यांना जबरदस्तीनं काही अॅग्रीमेंट करायला लावतात, त्यांच्या सह्या घेतल्या जातात, त्यांचं संबंध नसतो त्यांना पैसे दिले जातात आणि त्यांच्या नावावर जमिनी दाखवून त्या जमिनी लाटल्या जातात. अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या आणि प्रामुख्यानं ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी कुठल्या शेतकऱ्याला 2 लाख दिले तर कोणाला 20 लाख दिले तर कोणाला 40 लाख दिले अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात सगळी चौकशी करायची मी सूचना केलेल्या आहेत आणि जोपर्यंत ह्या बाबतीतला सगळा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही परवानगी पवनचक्की मालकांना द्यायची नाही. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर फसवून कुठला कंपनीचा माणूस हा त्यांच्याकडनं खोटी फसवणूक करणारी जर कागदपत्र बनवून घेत असेल आणि त्याचा वापर करून जर स्वतःचा खिसा भरत असेल तर ते मी माझ्या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही. प्रामुख्याने मी कलेक्टरला हे पण सांगितलेलं आहे की यापुढचे जे काही व्यवहार होतील ते व्यवहार रजिस्टर झाले पाहिजे. किती शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो, किती मोबदला टप्प्याटप्प्याने दिला जातो त्याची सुद्धा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे नोंदणीकृत दस्तऐवजच फक्त सगळ्या परवानग्यांसाठी विचार करावा आणि नोंदणीकृत दस्तऐवज नसेल तर कुठल्याही प्रकारे परवानगी द्यायची नाही. म्हणजे MSCB असू द्या किंवा कुठलीही जिल्हा